नमस्कार. आज मी पुन्हा एकदा नॉनव्हेज थाळी बनवत आहे. त्यासाठी मी खापी घेतलेली आहेत. ते मी साफ करून घेते आणि कापून घेते. इथे मी कढी बनवायसाठी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते. आणि बाकीचे तळ्यासाठी मी साफ करून त्याला वरून चिरा पाडून घेते. मासे साफ करून झालेले आहेत. आता मी धुवून घेते. कढी बनवण्यासाठी वाटप काढून घेतलेला आहे. त्यात मी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून उकळी काढून घेते. 2 कोकम घालते. कढीला उकळी आलेली आहे. त्यात खापी सोडते, मीठ घालते आणि कढ काढून घेते. इथे मी तोंडली घेतलेली आहे बारीक चिरून. त्याला मीठ लावून घेते म्हणजे पटकन शिजतील. आता मी कढईत तोंडली घेते. त्यात कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून मी तोंडली शिजून घेते. तोंडली शिजलेली आहे. आता मी खोबरं घालते, सगळं मिक्स करून पुन्हा एकदा 2 मिनिटं झाकण लावून ठेवते. वरून कोथिंबीर घालते. तोंडलीची भाजी तयार आहे. इथे मी सुकी सुंगटा घेतलेली आहेत. पाण्यातनं धुवून घेते, भिजत नाही घालायचे. तव्यावर तेल घालून भाजून घेते मी. आता त्याच तेलामध्ये एक मोठा चिरलेला कांदा, हळद, लाल मिरची पावडर, 2 कोकम सगळं मिक्स करून घेते आणि वर किसलेलं खोबरं, कोथिंबीर आणि मीठ घालून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेते. सुंगटांचे किसमूर तयार आहे. इथे मी कोलंबी साफ करून घेतलेली आहे. त्यात आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ लावून व्यवस्थित बाजूला ठेवते. इथे मी पॅनमध्ये मेथी घेतलेली आहे. ती सुकीच भाजून घेते आणि तेल गरम करायला ठेवते. मेथी थंड झाल्यावर त्याची पावडर करून घेते. त्यात राईची पावडर, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद घालून पावडर बनवून घेतलेली आहे. इथे तव्यावर मी कोलंबी परतून घेते. कोलंबी परतून झालेली आहे. इथे मी भांड्यामध्ये तेल घेऊन सुके मसाले घालून परतून घेते. आता सगळे मी कोलंबीमध्ये घालून सगळं मिक्स करून घेते. वरून अर्धा वाटी विनेगर घालून 2 मिनिटं मी कोलंबी परतून घेते. कोलंबीचं लोणचं तयार आहे. इथे एका प्लेटमध्ये मी आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ, कोकम आगळ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि ती आता खापी माशांना व्यवस्थित लावून घेते. आता मी एका प्लेटमध्ये रवा, तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून सगळं मिक्स करून घेते आणि माशांना लावून घेते. माशांना रवा लावून झालेला आहे. आता मी तव्यावरती तेल घेऊन मासे तळून घेते. एका बाजूने तळून झालेले आहेत. आता मी दुसऱ्या बाजूने तळून घेते. खापी मासे तयार आहेत. आता मी सर्व करते. आजची थाळी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.